कोर्स आहे इंजिन 243. ठीक आहे, रिन्युएबल एनर्जी अँड ग्रीन टेक्नॉलॉजी. ऑलरेडी वी हॅव सीन व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ रिन्युएबल एनर्जी अँड व्हॉट इज ग्रीन टेक्नॉलॉजी. सिलेबस पण आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट लेक्चर आपण बघूया, क्लासिफिकेशन ऑफ एनर्जी सोर्सेस. डबल आपण करू हे लेक्चर आणि कंटिन्यू रोज आपण एक एक लेक्चर कंप्लीट करूया इंजिन 243. ठीक आहे, सो फर्स्टच लेक्चर आहे क्लासिफिकेशन ऑफ एनर्जी सोर्सेस. कोर्स टायटल आहे रिन्युएबल एनर्जी. सो रिन्युएबल एनर्जी जी आहेत किंवा रिन्युएबल एनर्जी सोर्सेस जे आहेत ते आपण कसे क्लासिफाय करतो, त्याचं जस्ट क्लासिफिकेशन हे तुमचं पहिलं लेक्चर असेल. आणि नंतर असेल एनर्जी युटिलायझेशन पॅटर्न इन क्रॉप प्रोडक्शन. ठीक आहे, आपण फर्स्ट लेक्चर आपण स्टार्ट करूया. बघा, सिलेबस कॉपी वाईज ही नोट्स नाहीये, पण या नोट्स मध्ये पूर्ण सिलेबस कव्हर झालेला आहे. सिलेबस कॉपी वाईज ही नोट्स नाहीये, पण या नोट्स मध्ये पूर्ण सिलेबस तुमचा जो आहे 16 लेक्चर्सचा तो पूर्ण सिलेबस कव्हर झालेला आहे. सो आपण पहिलेच लेक्चर आपण स्टार्ट करूया. पहिलं लेक्चर आहे इंट्रोडक्शन ऑफ रिन्युएबल एनर्जी सोर्सेस, क्लासिफिकेशन, ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस. म्हणजे रिन्युएबल एनर्जी म्हणजे काय, त्याचं क्लासिफिकेशन कसं आहे, ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस काय आहेत. ऑलरेडी हे लेक्चर आपलं झालेलं आहे कॉलेजमध्ये आणि त्याचसोबत एक असाइनमेंट पण झाली आणि रिन्युएबल एनर्जीची डेफिनेशन सुद्धा तुम्हाला पाठ असेल. ठीक आहे, द एनर्जी रिसोर्सेस विच आर अगेन अँड अगेन प्रोड्युस्ड इन नेचर अँड विच आर इनएक्झॉस्टिबल इन नेचर आर कॉल्ड एज रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस. हे आपण बघितलं होतं. तर बघा, थोडा फास्ट घेऊया आपण हे लेक्चर. एनर्जी हॅज बीन इम्पॉर्टंट कंपोनंट टू मीट द डे टू डे नीड ऑफ ह्युमन बिंग्स. एनर्जी जी आहे काय म्हणले की इम्पॉर्टंट कंपोनंट आहे कशासाठी, की ह्युमन बिंगच्या ज्या रोजच्या दैनंदिन गरजा आहेत त्या गरजा कंप्लीट होण्यासाठी एनर्जी महत्वाची आहे. तर आपण जे काही वर्क करतो, ठीक आहे, वर्क करण्यासाठी आपल्याला जी एनर्जी लागते त्या एनर्जीसाठी आपण फूड कन्झ्युम करतो. सो अशा पद्धतीनं काय सांगितले, एनर्जी एक असा कंपोनंट आहे जो ह्युमन बिंगला त्याच्या डे टू डे ज्या गरजा आहेत त्या गरजा फुलफिल करण्यासाठी एनर्जीची गरज आहे. सो द डिग्री ऑफ सिव्हिलायझेशन म्हणजे वसाहतीकरणाचा जो आपण काय म्हणू शकतो डिग्री म्हणजे प्रमाण जे आहे इज मेजर्ड बाय एनर्जी युटिलायझेशन फॉर ह्युमन ॲडव्हान्समेंट ऑफ नीड्स. काय म्हणले, द डिग्री ऑफ सिव्हिलायझेशन म्हणजे वसाहतीकरणाचे जे प्रमाण आहे ते आपण कशावरून अंदाज लावू शकतो, की जे एनर्जी युटिलायझेशन होत आहे ह्युमन ॲडव्हान्समेंटसाठी किंवा ह्युमन नीड्ससाठी. म्हणजे सध्या मानवाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एनर्जीमध्ये किंवा एनर्जीच्या रिसोर्सेसमध्ये ज्या ॲडव्हान्समेंट ज्या इम्प्रूव्हमेंट होत चाललेल्या आहेत, जे प्रगती होत चाललेली आहे याच्यावरून आपण सिव्हिलायझेशनची म्हणजे वसाहतीकरण म्हणजे पॉप्युलेशन किती वाढत चालली आहे आणि त्या सगळ्या पॉप्युलेशनसाठी लागणारी जी एनर्जी आहे ती एनर्जी आपण कशी डिराईव्ह करू शकतो याचा अंदाज आपण लावू शकतो. सो ह्याच्यामध्ये आपण म्हणजे आपल्याला आपल्या डे टू डे गरजा ज्या आहेत त्या गरजा पूर्ण करण्यासाठी एनर्जीची गरज आहे आणि ही एनर्जी आपल्याला भेटते कशापासून, फूड पासून. पण ज्या दुसऱ्या जे वर्क असेल आपलं त्या वर्कसाठी सुद्धा जी एनर्जी लागते त्यामध्ये मेनली दोन रिसोर्सेस आहेत, रिन्युएबल रिसोर्सेस आणि नॉन रिन्युएबल रिसोर्सेस. आता मोस्टली नॉन रिन्युएबल रिसोर्सेस आपल्याला इझिली अवेलेबल होतात, पण नॉन रिन्युएबल रिसोर्सेस हे एक्झॉस्टेबल आहेत. ते म्हणजे एक त्यांची लिमिट संपली की ते संपू शकतात. सो राहता आपल्याला ह्युमन ॲडव्हान्समेंटसाठी नॉन रिन्युएबल रिन्युएबल रिसोर्सेस. असे रिसोर्सेस जे निसर्गामध्ये अगेन अँड अगेन प्रोड्यूस होतात आणि जे इनएक्झॉस्टेबल आहेत, जे कधीही संपणारे नाही आहेत. तर आपण या कोर्समध्ये फोकस कशावरती करणार आहोत, रिन्युएबल रिसोर्सेसवरती, रिन्युएबल एनर्जीवरती. ठीक आहे, सो ह्या पहिल्या पॅराग्राफमध्ये जस्ट तुम्हाला एनर्जीचं महत्त्व सांगितलं. देन बघा, एनर्जी हॅज बीन डिफाइंड ॲज द कॅपॅसिटी टू डू वर्क ऑर कॅपॅबिलिटी टू प्रोड्यूस अँड एफर्ट. ऑलरेडी मिड एक्झाम तुमची झालेली नाहीये, सो मिडसाठी तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, डिफाईन एनर्जी. एनर्जीची डेफिनेशन लक्षात ठेवा किंवा फायनल एक्झाममध्ये ऑब्जेक्टिव्ह म्हणून पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, डिफाईन एनर्जी. सो एनर्जी इज कॅपॅसिटी टू डू वर्क ऑर कॅपॅबिलिटी टू प्रोड्यूस अँड एफर्ट. म्हणजे काम करण्याची जी कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीला आपण म्हणतो एनर्जी. लक्षात ठेवा, डेफिनेशन याची विचारली जाऊ शकते. देन याचं युनिट विचारलं जाऊ शकतं, इट इज एक्सप्रेस्ड इन न्यूटन मीटर और जूल्स. एनर्जी ही न्यूटन मीटर किंवा जूलमध्ये एक्सप्रेस केली जाऊ शकते. हा पण ऑब्जेक्टिव्ह इम्पॉर्टंट आहे. देन द एनर्जी डेन्सिटी इज एक्सप्रेस्ड ॲज जूल पर केजी. एनर्जी डेन्सिटी जी आहे, ठीक आहे, मास अपॉन व्हॅल्यूम. सो ही एनर्जी डेन्सिटी जी आहे त्याचं युनिट पण लक्षात ठेवा, जूल पर केजी. देन बिफोर द इंडस्ट्रियल रिव्होल्युशन ऑफ 18th सेंचुरी, 18व्या शतकामध्ये इंडस्ट्रियल रिव्होल्युशन व्हायच्या अगोदर, ठीक आहे, औद्योगिक क्रांती व्हायच्या अगोदर,
Most energy used relied on two important sources, human and animal muscles, and the energy of wind and water available in nature. म्हणजे 18व्या शतकाच्या अगोदर ज्यावेळेस औद्योगिक क्रांती झालेली नव्हती, म्हणजेच काय तर मशीन्सचा जो शोध आहे किंवा मशीनची जी डिस्कवरी आहे किंवा मशीन पासून जे आपण एनर्जी डिराईव्ह करतो ते ज्यावेळेस त्याची रिव्होल्युशन झाली नव्हती त्याच्या अगोदर आपण काय करतो ह्युमन आणि ॲनिमल मसल्स जे आहेत म्हणजे मानव आणि प्राणी जे आहेत त्यांचा वापर केला जायचा ट्रान्सपोर्टेशन असेल किंवा वेगवेगळ्या कामांसाठी. आणि वाइंड आणि वॉटर म्हणजे पाणी आणि हवा किंवा वारा आपण म्हणतो यांच्यावरती चालणाऱ्या ज्या मशीन्स आहेत किंवा यांची जी एनर्जी आहे ती एनर्जी आपण यूज करायचो. आणि नंतर जेव्हा इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झाली, औद्योगिक क्रांती झाली 18व्या शतकानंतर, नंतर मग इलेक्ट्रिकल एनर्जी किंवा मेकॅनिकल एनर्जी असे शोध लागत गेले. ठीक आहे. देन द केमिकल एनर्जी इन फायरवूड वॉज द मेन सोर्स ऑफ हीट अँड लाईट. म्हणजे त्या काळामध्ये हीट आणि लाईट, ठीक आहे, उष्णता आणि प्रकाश या दोन्हीचा मेन सोर्स कोण होता तर केमिकल एनर्जीची फायरवूड मध्ये असायची. म्हणजे लाकूड जे आहे ते लाकूड आपण यूज करायचो. ठीक आहे. सो हे या पॅराग्राफमध्ये जस्ट तुम्हाला एनर्जीचं महत्व सांगितलेलं आहे. आणि मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की हा कोर्स का शिकायचा आहे, रिन्युएबल एनर्जी आणि क्लीन टेक्नॉलॉजी का शिकायची. ठीक आहे. बिकॉज सध्या नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस जे आहेत ते डिप्लीट होत चाललेले आहेत आणि भविष्यामध्ये हे आपल्याला आपल्या ह्युमन ॲडव्हान्समेंटसाठी किंवा ह्युमन गरजा कंप्लीट करण्यासाठी ते पुरेसे नाही आहेत. सो फ्युचरमध्ये एनर्जीचा सोर्स अवेलेबल राहावा यासाठी आपण फोकस करतोय रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेसवरती. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट आहे डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी. ऑलरेडी हा टॉपिक मी शिकवलेला आहे त्याच्यामुळे जास्त चाललोय. ठीक आहे. डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी बघतोय आपण. ब्रॉडली स्पीकिंग टू मेन टाइप्स ऑफ एनर्जी आर हीट अँड वर्क. दोन मेन टाईप आहेत एनर्जीचे, कोणते? हीट आणि वर्क. हावेवर अदर फॉर्म्स ऑफ एनर्जी आर. हे इनलिस्टिंगला विचारले जाऊ शकतात मिडला तुम्हाला. काय विचारतील? डिफाईन एनर्जी आणि एनलिस्ट अदर फॉर्म्स ऑफ एनर्जी और फॉर्म्स ऑफ एनर्जी. define energy, write the unit of energy and enlist different types of energy or forms of energy. ठीक आहे. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी आहे, मेकॅनिकल एनर्जी आहे, केमिकल एनर्जी आहे, हीट एनर्जी आहे आणि न्यूक्लिअर एनर्जी आहे. असे 5 अदर फॉर्म आहेत एनर्जीचे. एनलिस्टिंग लक्षात ठेवा. देन electrical energy is most convenient form of energy because it can be easily transported, easily controlled and easily converted into other forms of energy at about 100% efficiency. काय सांगितलंय की इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे, आता हे आपण 5 फॉर्म बघितले एनर्जीचे. या 5 फॉर्म पैकी सगळ्यात सोपी आणि सगळ्यात इफिशियंट आपल्याला कोणती आहे तर इलेक्ट्रिकल एनर्जी आहे. का? किंवा मोस्ट कन्व्हिनियंट फॉर्म ऑफ एनर्जी, आपल्याला सोयीस्कर पडणारा एनर्जीचा फॉर्म कोणता आहे तर इलेक्ट्रिकल एनर्जी. का हो? बिकॉज ही आपण इझिली ट्रान्सपोर्ट करू शकतो. म्हणजे सोप्या पद्धतीनं आपण कुठेही ट्रान्सपोर्ट करू शकतो, इझिली कंट्रोल करू शकतो आपण. ठीक आहे. स्विचनी इझिली कन्वर्ट करू शकतो दुसऱ्या फॉर्म मध्ये. म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी आपण मेकॅनिकल एनर्जी मध्ये, इलेक्ट्रिकल एनर्जी आपण केमिकल एनर्जी मध्ये किंवा हीट एनर्जी मध्ये आपण कन्वर्ट करू शकतो ॲट अबाउट 100% इफिशियन्सी. म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी कुठंच लॉस होत नाहीये. ठीक आहे. जर तुम्ही मेकॅनिकल एनर्जी यूज कराल तर तिचा थोडाफार लॉस होईल कुठेतरी जेवढे आपण प्रोड्यूस करतो. केमिकल एनर्जी यूज कराल तिचा थोडाफार लॉस होईल. पण इलेक्ट्रिकल एनर्जी ही अशी एनर्जी आहे जी 100% इफिशियन्सीने वर्क करते. 100% इफिशियन्सीने आपण वापरू शकतो. The only shortcoming of electrical energy is that it can't be stored in large quantity. एकच तोटा आहे इलेक्ट्रिकल एनर्जीचा, तो काय की इलेक्ट्रिकल एनर्जी आपण मोठ्या प्रमाणामध्ये साठवून ठेवू शकत नाही. इलेक्ट्रिकल एनर्जी आपण मोठ्या प्रमाणामध्ये साठवून ठेवू शकत नाही. ठीक आहे. बघा आपण काय बघितलं, जस्ट एनर्जी म्हणजे काय, एनर्जीचं महत्व काय आहे, एनर्जी आपण कुठं वापरतो, का वापरतो, आधी कोणती एनर्जी वापरत होतो, आता कोणती एनर्जी वापरणार आहे. नंतर डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी आपण बघितले, 5 फॉर्म बघितले इनलिस्टिंग. आणि त्या 5 फॉर्म पैकी सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात इफिशियंट आणि कन्व्हिनियंट एनर्जी कोणती आहे ती आपण बघितली, ती म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी. आता आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा आणि मेन पॉईंट एक्झामच्या दृष्ट्या. ठीक आहे. तो म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ एनर्जी सोर्सेस. एनर्जी सोर्सेसचे क्लासिफिकेशन कसं आहे ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो फायनलला. फर्स्टच क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो की डिफाईन एनर्जी अँड राईट द क्लासिफिकेशन ऑफ एनर्जी सोर्सेस इन डिटेल. क्वेश्चन काय येईल फायनलला तुम्हाला थेरीला? डिफाईन एनर्जी
अँड राईट द क्लासिफिकेशन ऑफ एनर्जी रिसोर्सेस इन डिटेल. ऑलरेडी असाइनमेंट याच्यावरती झालेली आहे. ठीक आहे. सो द व्हेरियस सोर्सेस ऑफ एनर्जी कॅन बी कन्व्हिनियंटली ग्रुप्ड ॲज. क्लासिफिकेशन जे आहे ते 3 टाईपमध्ये क्लासिफाय आपण केलेले. त्याच्यामध्ये पहिलं आहे कमर्शियल प्रायमरी एनर्जी रिसोर्सेस. कमर्शियल प्रायमरी एनर्जी रिसोर्सेस म्हणजेच कोणते? नॉन रिन्युएबल रिसोर्सेस. ठीक आहे. कमर्शियल प्रायमरी एनर्जी रिसोर्सेस. कमर्शियल म्हणजे काय? तर उद्योगासाठी वापरले जाणारे. प्रायमरी म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा. एनर्जी रिसोर्सेस म्हणजे एनर्जी रिसोर्सेस म्हणजे आपण आजपर्यंत जे काही आपले उद्योगधंदे होते त्या सगळ्यांसाठी आपण मेनली सुरुवातीला आपण नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस वापरत होतो. रिन्युएबल कडे आपण कधी म्हणजे एवढा इफिशियंटली आपण बघितलं नाही किंवा आपल्याला इझिली ते अवेलेबल होत नाहीत ॲज कम्पेअर टू नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस. सो का नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेसला कमर्शियल प्रायमरी एनर्जी रिसोर्सेस म्हणलेलं आहे? बिकॉज दे आर युज्ड फॉर कमर्शियल पर्पजेस. दे आर प्रायमरीली युज्ड ॲज कम्पेअर टू रिन्युएबल रिसोर्सेस. म्हणजे ते कमर्शियली मोस्टली नॉन रिन्युएबल रिसोर्सेस आपण यूज करतो. ते प्रायमरीली म्हणजे पहिला प्रेफरन्स त्यांना दिला जातो. म्हणून या रिसोर्सेसना कमर्शियल प्रायमरी एनर्जी रिसोर्सेस आपण म्हणतो. सो कमर्शियल प्रायमरी एनर्जी रिसोर्सेसच्या ऐवजी तुम्ही पहिला आकडा जर नॉन रिन्युएबल रिसोर्सेस म्हणून जरी टाकला फायनल एक्झाम मध्ये तरी काही फरक पडत नाही. ठीक आहे. क्लासिफिकेशन लिहायची. पहिल्यांदा लिहायची डेफिनेशन ऑफ एनर्जी. द कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड एज एनर्जी. देन खाली लिहायचं क्लासिफिकेशन ऑफ एनर्जी रिसोर्सेस. पहिला आकडा टाकायचा नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस. त्या पहिल्या आकड्यामध्ये नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेसची डेफिनेशन लिहायची आणि नॉन रिन्युएबल रिसोर्सेसचे एक्झाम्पल लिहायचे. दॅट्स इट. ठीक आहे. सो बघा कमर्शियल प्रायमरी एनर्जी रिसोर्सेस याच्यामध्ये नॉन रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी और कॉन्व्हेन्शनल सोर्सेस ऑफ एनर्जी. कॉन्व्हेन्शनल, ट्रेडिशनल, कल्चरल म्हणजे पारंपरिक. कॉन्व्हेन्शनल, ट्रेडिशनल किंवा कल्चरल म्हणजे पारंपरिक. लक्षात ठेवा. म्हणजे पारंपरिक म्हणजे काय? पहिल्यापासून वापरले जाणारे. पहिल्यापासून वापरले जाणारे म्हणजे हे नॉन रिन्युएबल रिसोर्सेस जे आहेत ते मोस्टली आपण पहिल्यापासून हेच रिसोर्सेस वापरतो. आता ते रिसोर्सेस संपत आलेत म्हणून आपण रिन्युएबल रिसोर्सेसकडे चाललेलो आहोत. म्हणून नॉन रिन्युएबल रिसोर्सेसला कॉन्व्हेन्शनल सोर्सेस म्हणलेले आहेत. सो नॉन रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी किंवा कॉन्व्हेन्शनल सोर्सेस म्हणजे पारंपरिक जे सोर्सेस होते आर बीइंग अक्युमुलेटेड इन नेचर. ते काय होत चाललेले आहेत? being accumulated in nature for a very long time and can't be replaced if exhausted. म्हणजे ते साठत चाललेले आहेत निसर्गामध्ये पण एकदा जर ते संपले. ठीक आहे. इफ एक्झॉस्टेड म्हणले एकदा ते संपले तर आपण त्यांना रिप्लेस करू शकत नाही. ठीक आहे. एकदा जर हे संपले तर आपण त्यांना रिप्लेस करू शकत नाही. सो नेचर गिफ्टेड रिसोर्सेस विच आर कन्झ्युम्ड कांट बी रिप्लेस्ड. म्हणजे निसर्गाने जे भेट म्हणून दिलेले जे रिसोर्सेस आहेत ते रिसोर्सेस एकदा कन्झ्युम केले की आपण त्यांना रिप्लेस करू शकत नाही. ठीक आहे. सो याचे एक्झाम्पल कोणते आहेत? कोल आहे, कोळसा, पेट्रोलियम आहे, नॅचरल गॅस आहे, थर्मल पॉवर आहे, हायड्रो पॉवर आहे, न्यूक्लिअर पॉवर आहे. हे मेन कॉन्व्हेन्शनल सोर्सेस ऑफ एनर्जी आहेत किंवा नॉन रिन्युएबल सोर्सेस आहेत जे आपण रिप्लेस करू शकत नाही. हे झालं तुमच्या क्लासिफिकेशन मधला पहिला पॉइंट. कमर्शियल प्रायमरी एनर्जी रिसोर्सेस किंवा नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस. काय लिहिणार तुम्ही? डिफाईन एनर्जी डेफिनेशन लिहायची. क्लासिफिकेशन मध्ये पहिला आकडा टाकायचा कमर्शियल प्रायमरी एनर्जी रिसोर्सेस किंवा नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस. त्याची डेफिनेशन लिहायची नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेसची. दुसरा पॉईंट लिहायचा की हे एकदा संपले की नंतर रिप्लेस होत नाहीत. आणि तिसरा पॉईंट त्याचे एक्झाम्पल लिहायचे. 1 मार्क भेटला. नंतर दुसरा पॉईंट टाकायचा रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी. रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी मध्ये पण काय करायचं? पहिल्यांदा ह्याची डेफिनेशन लिहायची. एनर्जी सोर्सेस विच आर कंटिन्युअसली अँड फ्रीली प्रोड्युस्ड इन नेचर अँड आर नॉट एक्झॉस्टेबल आर नोन एज रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी. आता रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी म्हणजे काय? तर अशी एनर्जी सोर्सेस जे कंटिन्युअसली आणि फ्रीली प्रोड्यूस होतात नेचरमध्ये. कंटिन्यू आणि फ्रीली. ठीक आहे. मोफत जे तयार होतात निसर्गामध्ये. अँड आर नॉट एक्झॉस्टेबल जे कधीही संपत नाहीत. अशा रिसोर्सेसना आपण रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी म्हणतो. नावातच आहे. री म्हणजे पुन्हा, न्यू म्हणजे नवीन, एबल म्हणजे कॅपॅसिटी. री म्हणजे पुन्हा, न्यू म्हणजे नवीन, एबल म्हणजे कॅपॅसिटी. म्हणजे पुन्हा नवीन पद्धतीने किंवा पुन्हा नवीनरित्या जे प्रोड्यूस होऊ शकतात असे रिसोर्सेस म्हणजे रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी. आणि नावातच आहे नॉन रिन्युएबल. नॉन म्हणजे नाही, री म्हणजे पुन्हा, न्यू म्हणजे नवीन, एबल म्हणजे कॅपॅसिटी. म्हणजे जे पुन्हा
प्रोड्यूस होऊ शकत नाहीत असे म्हणजे नॉन रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी. ठीक आहे. सो काय करणार तुम्ही क्लासिफिकेशन मध्ये तिन्ही क्लासिफिकेशन एनलिस्ट करायचे आणि ज्यावेळेस ते डिटेलमध्ये एक्सप्लेन करतात त्यावेळेस त्याची डेफिनेशन आणि त्याचे एक्झाम्पल लिहायचे. सो ह्या दुसऱ्या पॉईंटमध्ये तुम्ही रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जीची डेफिनेशन लिहिली आणि त्याचे एक्झाम्पल लिहिले. काय ते एक्झाम्पल? सोलार एनर्जी जी आहे ती आपण पुन्हा प्रोड्यूस करू शकतो. ठीक आहे. म्हणजे सूर्यापासून भेटणारी जी सोलार एनर्जी आहे ती आपण पुन्हा प्रोड्यूस करू शकतो. आणि या कोर्समध्ये आपल्याला सोलार एनर्जीच्या बेसिसवरती जे अप्लायन्सेस आहेत, जे ऍप्लिकेशन आहेत तेच शिकायचे आहेत आपल्याला. सोलार कुकर, सोलार अप्लायन्सेस, सोलार हीटर, सोलार वॉटर पंपिंग सिस्टीम, ठीक आहे, सोलार लॅम्प असेल, हे आपल्याला शिकायचं आहे या कोर्समध्ये. सो आपला रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी अँड ग्रीन टेक्नॉलॉजी या कोर्समध्ये सगळ्यात महत्वाची एनर्जी आपली असेल ती म्हणजे सोलार एनर्जी. ठीक आहे. बायोमास आहे. बायोमास म्हणजे प्लांट व्हेजिटेशन, फोटोसिंथेसिसमुळे तयार होणारं प्लांट व्हेजिटेशन. ठीक आहे. आणि वूड एनर्जी, जिओथर्मल एनर्जी, देन वाइंड एनर्जी, टायडल एनर्जी आणि ओशियन एनर्जी. ठीक आहे. सोलार एनर्जी, बायोमास, वूड एनर्जी, जिओथर्मल एनर्जी, वाइंड एनर्जी, टायडल एनर्जी म्हणजे लाटांमुळं आणि ओशियन एनर्जी. ठीक आहे. या एनर्जी ज्या आहेत त्या रिन्युएबल सोर्सेस आहेत आपल्या. ठीक आहे. म्हणजे या रिन्युएबल सोर्सेस पासून आपण रिन्युएबल एनर्जी म्हणजे वारंवार जी प्रोड्यूस होऊ शकते अशी एनर्जी आपण ऑब्टेन करू शकतो. नंतर बट मेन अटेन्शन हॅज टू बी डायरेक्टेड टू फॉलोइंग सोर्सेस ऑफ रिन्युएबल एनर्जी. हे सगळे रिन्युएबल एनर्जीचे रिसोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत, पण मेन आपला फोकस जो आहे तो खाली जे रिसोर्सेस दिलेत ना त्याच्यावरती असला पाहिजे. कोणते आहेत बघा? सोलार फोटोव्होल्टाईक, मी सांगितलं तुम्हाला ऑलरेडी. सोलार म्हणजे सोलार, सूर्यापासून भेटणारं. फोटो म्हणजे लाईट, व्होल्टाईक म्हणजे व्होल्टेज, म्हणजे व्होल्टेजचा यूज करून, ठीक आहे, जे आपण लाईट ऑब्टेन करू शकतो किंवा जे अप्लायन्सेस आपण तयार करू शकतो त्यांना आपण म्हणतो सोलार फोटोव्होल्टाईक सिस्टीम. किंवा तुम्हाला कळेल आता पुढं त्यावेळेस आपण ऍप्लिकेशन शिकूया त्यावेळेस डिटेलमध्ये कळेल. वाइंड असेल आणि हायड्रोजन फ्युअल सेल असेल. हायड्रोजन हा फ्युअल म्हणून वापरणारा जो सेल आहे आणि त्या सेलचा वापर करून जे आपण ऍप्लिकेशन बनवतो दॅट इज कॉल्ड एज हायड्रोजन फ्युअल सेल सोर्स ऑफ एनर्जी. ठीक आहे. हे तुमचं दुसरं क्लासिफिकेशन होतं क्लासिफिकेशन ऑफ एनर्जी रिसोर्सेस मधलं. ठीक आहे. आता आपल्याला ह्याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस बघायचे. ठीक आहे. ऍडव्हान्टेजेस मध्ये बघा म्हणजे फायदे काय आहेत रिन्युएबल एनर्जीचे. हे फायदे रिन्युएबल एनर्जीचे दिलेले आहेत. अजून सुद्धा बघा आपण काय बघतो या टॉपिक मध्ये. आपण काय बघतो? आपण बघितलं एनर्जीचं महत्व काय आहे, आपण बघितलं डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी काय आहेत, हे बघितलं. हे 2 पॉईंट इथे संपले. मग आपण तिसरा पॉईंट या टॉपिक मध्ये चालू केला, क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन मध्ये पहिला आपण पॉईंट बघितला नॉन रिन्युएबल रिसोर्सेस, दुसरा पॉईंट बघितला रिन्युएबल रिसोर्सेस आणि तिसरा पॉईंट आपला असेल न्यू रिसोर्सेस जे आहेत ते. पण या अगोदर रिन्युएबल मध्ये 2 एक्स्ट्रा पॉईंट आपण बघतोय ते म्हणजे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस. कळालं का? हा टॉपिक आहे सिंपल. पहिला पॉईंट एनर्जीचं महत्व, दुसरा पॉईंट एनर्जीचे फॉर्म्स, तिसरा पॉईंट क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन मध्ये 3 पॉईंट नॉन रिन्युएबल रिसोर्सेस, रिन्युएबल रिसोर्सेस आणि न्यू रिसोर्सेस. या व्यतिरिक्त रिन्युएबल मध्ये 2 पॉईंट एक्स्ट्रा ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस. इथं पहिले लेक्चर कम्प्लीट होते. ठीक आहे. आता आपण ऍडव्हान्टेजेस बघूया. रिन्युएबल एनर्जीचे काय ऍडव्हान्टेजेस आहेत, काय फायदे आहेत. सो दीज सोर्सेस ऑफ एनर्जी आर रिन्युएबल म्हणजे आपण पुन्हा प्रोड्यूस करू शकतो. देर इज नो डेंजर ऑफ डिप्लिशन म्हणजे हे कमी होण्याचा धोका नाहीये. दीज रिकर इन नेचर, रिकर म्हणजे अगेन प्रोड्यूस होतात अँड आर इनएक्झॉस्टिबल कधीही संपत नाहीत. दुसरा फायदा काय? द पॉवर प्लांट्स बेस्ड ऑन रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी, जे पॉवर प्लांट जे आहेत या एनर्जीवरती डिपेंड आहेत, डोंट हॅव एनी फ्युअल कॉस्ट म्हणजे यांना फ्युअल कोणतं लागत नाही किंवा फ्युअल कॉस्ट नाहीये. अँड हेन्स निग्लिजिबल रनिंग कॉस्ट म्हणजे ते पॉवर प्लांट जे रन होतात, जे चालतात ते म्हणजे कंटिन्युअसली, त्याच्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागत नाहीत. का? बिकॉज ही एनर्जी जी आहे, हे जे रिसोर्सेस आहेत हे रिसोर्सेस फ्रीली अवेलेबल आहेत आणि हे फ्रीली अवेलेबल रिसोर्सेस वापरूनच आपण एनर्जी प्रोड्यूस करतोय आणि त्या एनर्जीचा वापरच पॉवर प्लांटमध्ये केला जातोय. सो देर इज नेग्लिजिबल रनिंग कॉस्ट फॉर दिस पॉवर प्लांट बाय द यूज ऑफ रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस. देन रिन्युएबल्स आर मोर साईट स्पेसिफिक. साईट स्पेसिफिक म्हणजेच प्रिसिजन, प्रिसाईज. साईट स्पेसिफिक म्हणजे जेवढी गरज आहे तेवढंच. काय म्हणलं मी? साईट स्पेसिफिक म्हणजे जेवढी गरज आहे तेवढंच म्हणजेच प्रिसिजन. प्रिसिजन फार्मिंग इज ऑल्सो कॉल्ड एज साईट स्पेसिफिक फार्मिंग. लक्षात ठेवा, प्रिसिजन फार्मिंग इज ऑल्सो कॉल्ड एज साईट स्पेसिफिक फार्मिंग.
ॲग्रो 3612 म्हणून 6व्या सेमिस्टरला तुम्हाला ॲग्रोचा कोर्स आहे, ज्याचं टायटल आहे प्रिसिजन फार्मिंग अँड रिमोट सेन्सिंग. प्रिसिजन फार्मिंग अँड रिमोट सेन्सिंग म्हणजे काय? प्रिसिजन फार्मिंग म्हणजे काय, की जे काही इनपुट आपल्या शेतीला लागणार आहे, ज्या काही गोष्टींची गरज आहे, ते जेवढे पाहिजेत तेवढेच वापरायचे. जास्त वापरायचे नाहीत, कमी वापरायचे नाहीत. प्रिसाइजली वापरायचे, ॲक्युरेट वापरायचे म्हणजे प्रिसिजन फार्मिंग. आणि प्रिसिजन फार्मिंगलाच साईट स्पेसिफिक फार्मिंग म्हणतात. आणि ह्याच्यावरूनच तुम्ही अंदाज लावू शकता साईट स्पेसिफिकचा अर्थ काय, जेवढं पाहिजे तेवढंच, जेवढं गरजेचं आहे तेवढंच. मग ह्याचा अर्थ काय होतो, रिन्युएबल्स आर मोर साईट स्पेसिफिक, म्हणजे जेवढी गरज आहे तेवढेच. अँड आर युज्ड फॉर लोकल प्रोसेसिंग. लोकल जे लोकांचे जे प्लांट असतील, ठीक आहे, किंवा जो व्यवसाय असेल त्याच्यासाठी हे यूज केले जातात. म्हणजे लोकल प्रोसेसिंग आणि ऍप्लिकेशनसाठी हे रिन्युएबल सोर्सेस यूज केले जातात. देर इज नो नीड फॉर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर. म्हणजे ही जी पॉवर आपण तयार करतो या रिसोर्सेस पासून, ते ट्रान्समिट करायची गरज नाहीये किंवा डिस्ट्रीब्यूट करायची गरज नाहीये, बिकॉज हे रिसोर्सेस सगळीकडे फ्रीली अवेलेबल आहेत. ठीक आहे. रिन्युएबल्स हॅव लो एनर्जी डेन्सिटी. हे रिन्युएबल जे आहेत त्यांची एनर्जी डेन्सिटी कमी आहे, म्हणून अँड मोर ऑर लेस देर इज नो पोल्युशन ऑर इकॉलॉजिकल बॅलन्स प्रॉब्लेम. एनर्जी डेन्सिटी कमी असल्यामुळं इकॉलॉजिकल प्रॉब्लेम कोणता होत नाहीये किंवा पोल्युशन कोणत्या प्रकारचं होत नाहीये ॲज कम्पेअर्ड टू नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस. देन मोस्ट ऑफ द डिव्हायसेस, म्हणजे मोस्ट ऑफ द डिव्हायसेस अँड प्लांट्स युज्ड विथ रिन्युएबल्स आर सिम्पल इन डिझाईन. म्हणजे रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेसच्या बेसिसवरती जे प्लांट आहेत, जे आपण कन्स्ट्रक्शन आहेत, ते एकदम सिम्पल आहेत. म्हणजे एकदम साध्या पद्धतीने आपण काय करू शकतो, कमी इक्विपमेंटचा वापर करून आपण मशीन जे आहेत त्या डेव्हलप करू शकतो. अँड विच आर मेड फ्रॉम लोकल मटेरियल. म्हणजे लोकली जे मटेरियल आपल्याला अवेलेबल होतं, म्हणजे ते मागवायची किंवा कुठून ऑर्डर करायची गरज नाहीये. आपल्या इथं जे सामान अवेलेबल आहे ते सामान वापरून आपण मशिनरी वगैरे बनवू शकतो, जे ज्या ह्या रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेसचा वापर करत असतील. लोकल स्किल म्हणजे तिथले लोकच, आणि बाय लोकल पीपल या एनर्जीचा वापर करून काय करू शकतील, एकदम सिंपल कन्स्ट्रक्शन मध्ये आणि वर्किंग मध्ये सिंपल असणारे अशा मशीन्स वगैरे आपण डेव्हलप करू शकतो. त्याचऐवजी जर नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस जर डेव्हलप करायचे असतील तर आपल्याला म्हणजे लोकली मटेरियल आपण वापरू शकत नाही, किंवा त्यांची डिझाईन जी आहे ती कॉम्प्लेक्स असते एकदम. आणि जेवढी डिझाईन कॉम्प्लेक्स तेवढा एक्सपर्ट, म्हणजे ते रिन्यू करण्यासाठी, रिपेअर करण्यासाठी एक्सपर्ट व्यक्ती लागतो, तेवढीच त्याची कॉस्ट वाढत जाते. सो जेवढी डिझाईन सिम्पल, जेवढं कन्स्ट्रक्शन सिम्पल, जेवढी त्याची जे मटेरियल आपण यूज करतो ते जेवढे लोकली अवेलेबल असतील तेवढे त्याची रनिंग कॉस्ट कमी येते. ठीक आहे. सो द यूज ऑफ रिन्युएबल एनर्जी कॅन हेल्प टू सेव्ह फॉरेन एक्सचेंज. फॉरेन एक्सचेंज म्हणजे काय, तर आपण जे आताच म्हणलं तुम्हाला आयात निर्यात करतो. आता एखादी डिझाईन जर खूप कॉम्प्लेक्स असेल आणि तिला जे आपण वापरलेले मटेरियल जे आहे ते खूप म्हणजे दुर्मिळ असतील, तर ते आपल्याला दुसरीकडून मागवावे लागतात. म्हणजे काय होतं, आपल्याला कॉस्ट पडते त्याच्यासाठी. सो रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस मध्ये असं नाहीये, ते आपण लोकली अवेलेबल मटेरियल जे आहेत त्याच्यापासूनच आपण मशीन्स वगैरे बनवतो. त्यामुळे आपल्याला फॉरेन एक्सचेंज मोजावा लागत नाही. आणि जनरल लोकल एम्प्लॉयमेंट म्हणजे त्या लोकांना तिथं व्यवसाय अवेलेबल होतो. एरियाज अँड रिमोट विलेजेस कॅन बी बेटर सर्व विथ लोकली अवेलेबल सोर्सेस ऑफ एनर्जी. जे रुरल एरियाज आहेत, ग्रामीण भाग आहेत, आणि रिमोट विलेजेस आहेत, म्हणजे दूरपर्यंत पसरलेले जे गावं आहेत, त्यांना तिथं त्यांच्या इथं जे रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस आहेत त्या रिसोर्सेसचा वापर करून आपण तिथे एम्प्लॉयमेंट जनरेट करू शकतो. आता ती कशी, की आपण पुढे जेव्हा ऍप्लिकेशन शिकू त्यावेळेस तुम्हाला कळून जाईल. देर विल बी ह्यूज सेव्हिंग्स फ्रॉम ट्रान्सपोर्टिंग फ्युअल्स ऑर ट्रान्समिटिंग इलेक्ट्रिसिटी फ्रॉम लॉंग डिस्टन्सेस. म्हणजे मोठ्या डिस्टन्सेस वरून इलेक्ट्रिकल एनर्जी ट्रान्समिट करण्यापेक्षा किंवा इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिट करण्यापेक्षा किंवा फ्युअल ट्रान्समिट करण्यापेक्षा, ट्रान्सपोर्ट करण्यापेक्षा, या जर आपण रिन्युएबल एनर्जीचा जर वापर केला तर काय होईल, आपले म्हणजे खूप सेव्हिंग्ज आपले होतील, ह्यूज सेव्हिंग आपली होऊ शकेल. ठीक आहे. म्हणजे फ्युअल म्हणजे काय हो, नॉन रिन्युएबल एनर्जी आहे. सो त्या नॉन रिन्युएबल एनर्जीपेक्षा जर आपण रिन्युएबल एनर्जी यूज केली तर आपलं ह्यूज सेव्हिंग आपले होऊ शकतात. हा एक फायदा आहे. देन सेकंड लास्ट पॉईंट आहे डिसएडव्हान्टेजेस काय आहेत रिन्युएबल एनर्जीचे, म्हणजे तोटे काय आहेत. आता फायदे खूप आहेत, बघितलं तुम्ही, लिहिलेले आहेत, मनाने सुद्धा लिहिलेले आहेत तुम्ही. आता तोटे काय आहेत बघा, याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. डिफाईन रिन्युएबल एनर्जी, डिफाईन रिन्युएबल एनर्जी अँड राईट ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ रिन्युएबल एनर्जी इन डिटेल, असा फायनलला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो डिसएडव्हान्टेजेस काय आहेत बघा. लो एनर्जी डेन्सिटी ऑफ रिन्युएबल एनर्जी सोर्सेस need large sizes of plant resulting in increased cost of delivered energy. म्हणजे
आपण आत्ताच बघितलं की रिन्युएबल एनर्जी जी आहे तिची एनर्जी डेन्सिटी कमी आहे, त्यामुळे पोल्युशन कमी होत आहे. पण एनर्जी डेन्सिटी कमी असल्यामुळं जो प्लांट आपण ह्या रिसोर्सेसचा वापर करून तयार करतो, प्लांट म्हणजे काहीतरी एखादी कंपनी किंवा एखादं सिस्टीम आपण म्हणू शकतो, तर त्या कंपनीला किंवा त्या कन्स्ट्रक्शनला जास्त जागा लागते आणि त्याच्यामुळं डिलिव्हर्ड एनर्जीची जी किंमत आहे ती किंमत वाढते. ठीक आहे, म्हणजे काय म्हणले बघा, जेवढी मशीन बारकी, ठीक आहे, म्हणजे जेवढी मशीन लहान ना तेवढी त्याची कॅपॅसिटी जास्त असते. ठीक आहे, आणि जेवढी मशीन मोठी तेवढी त्याची कॅपॅसिटी छोटी असते. सो आता काय सांगितलंय, लो एनर्जी डेन्सिटी आहे म्हणजे कॅपॅसिटी कमी आहे म्हणलं की मशीन मोठी असते, प्लांट मोठा असतो म्हणजे जास्त जागा जाते आपली, आणि सध्या जागाच अवेलेबल नाहीये कुठं आपल्याकडे पृथ्वीवरती. ठीक आहे, देन इंटरमिटन्सी अँड लॅक ऑफ डिपेंडेबिलिटी. इंटरमिटन्सी, इंटर म्हणजे आंतरमिटन्सी म्हणजे एकमेकावर डिपेंड असणं, ठीक आहे, किंवा लॅक ऑफ डिपेंडेबिलिटी म्हणजे ही एनर्जी जी आहे ती एकमेकावर अशी डिपेंड नाहीये, म्हणजे वापरली तर रिन्युएबल एनर्जी सिंगली वापरावं लागते आपल्याला. ठीक आहे, तर त्यामुळे काय होतं, आर दी मेन डिसएडव्हान्टेजेस ऑफ रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस. म्हणजे काय की समजा नॉन रिन्युएबल रिसोर्सेस एखाद्या आहेत, की समजा फॉर एक्झाम्पल की पेट्रोल आणि डिझेल आहे, तर एखाद्या असे एखादी मशीन अशी असते की ज्याच्यामध्ये डिझेल नाही वापरलं तर पेट्रोल तरी आपण वापरू शकतो. तसं रिन्युएबल एनर्जी मध्ये नाहीये. अल्टरनेटिव्ह असे अवेलेबल नाहीये रिन्युएबल एनर्जी मध्ये. सो याला आपण म्हणतो लॅक ऑफ डिपेंडेबिलिटी, म्हणजे डिपेंड नसणं हा पण एक तोटा आहे रिन्युएबल एनर्जी मध्ये. देन लो एनर्जी डेन्सिटी ऑल्सो रिझल्ट्स इन लोअर ऑपरेटिंग टेम्परेचर्स अँड हेन्स लो इफिशियन्सी. म्हणजे आपल्याला जेवढ्या हाय टेम्परेचरची गरज आहे ना तेवढं टेम्परेचर आपण क्रिएट करू शकत नाही रिन्युएबल एनर्जी रिसोर्स वापरून, आणि त्यामुळे इफिशियन्सी जी आहे आपली ती इफिशियन्सी कमी होते. नेक्स्ट, although renewables are essentially free, ते फ्री आहेत, there is definite cost effectiveness associated with its conversion and utilization. म्हणजे एनर्जी जरी फ्री असली तरी ती एनर्जी कन्वर्ट करण्यासाठी आणि ती युटिलाइज करण्यासाठी, वापर करण्यासाठी आपल्याला काहीतरी खर्च करावा लागतो. ठीक आहे, रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस जरी फ्री असले तरी ती कन्वर्ट करण्यासाठी आणि युटिलाइज करण्यासाठी आपल्याला काहीतरी किंमत मोजावी लागते. हा पण एक आपला तोटा आहे. Most of the construction materials used for renewable energy devices are themselves very energy intensive. म्हणजे खूप एनर्जी लागते त्यांना कन्स्ट्रक्ट करण्यासाठी किंवा ते यूज करण्यासाठी. हा पण एक तोटा आहे. आणि द लो इफिशियन्सी ऑफ दीज प्लांट्स कॅन रिझल्ट इन लार्ज हीट रिजेक्शन्स अँड थर्मल पोल्युशन. म्हणजे इफिशियन्सी कमी असल्यामुळे जास्तीत जास्त आपण वापर करतो आणि त्याच्यामुळं लार्ज हीट रिजेक्शन म्हणजे उष्णता बाहेर पडते आणि त्याच्यामुळे थर्मल पोल्युशन होतं. आणि लास्ट आहे द रिन्युएबल एनर्जी प्लांट्स यूज लार्जर लँड मासेस. म्हणजे जास्त जागा आठवतात. हे आता सांगितलं आपल्याकडे जागा अवेलेबल नाहीये पृथ्वीवरती सध्या. ठीक आहे, सो हे 3 क्लासिफिकेशन होते, सॉरी 2 क्लासिफिकेशन आपण बघितले. नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस ऑल्सो कॉल्ड एज कमर्शियली प्रायमरी एनर्जी रिसोर्सेस. सेकंड, रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस, त्याचे ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस. आणि लास्ट पॉइंट, न्यू सोर्सेस ऑफ एनर्जी. म्हणजे नवीन सोर्सेस कोणते तयार होत चाललेले आहेत एनर्जीचे ते बघा. द न्यू सोर्सेस ऑफ एनर्जी इज अवेलेबल फॉर लोकल एक्सप्लॉटेशन. म्हणजे नवीन सोर्सेस जे आहेत ते आपण लोकल यूज करण्यास अवेलेबल आहेत आपल्याकडे. इन मेनी केसेस ऑटोनॉमस अँड स्मॉल पॉवर प्लांट्स कॅन बी बिल्ड टू अवॉइड ट्रान्समिशन लॉसेस. काय केलं जातं, ऑटोनॉमस म्हणजे स्वतः चालणारं. स्मॉल पॉवर प्लांट, छोटे छोटे पॉवर प्लांट काय केले जातात, स्वतःच्या बेसिसवरती ते डेव्हलप केले जातात ट्रान्समिशन लॉसेस अवॉइड करण्यासाठी. म्हणजे समजा मला सोलापूरमध्ये एखाद्या गोष्टीची गरज आहे आणि त्या गोष्टीचा पॉवर प्लांट जो आहे तो आहे दिल्लीला आहे समजा, तर तिथून इथे ट्रान्समिट करताना जो लॉस होतो तो लॉस अवॉइड करण्यासाठी मी काय करणार, सोलापूरमध्ये छोटासा तो प्लांट मी तयार करणार. ठीक आहे, सोलापूरमध्येच मी काय करणार, छोटासा प्लांट तयार करणार. सो काय म्हणलेलं आहे की मेनी केसेसमध्ये काय केलं जातं की स्मॉल पॉवर प्लांट तयार केले जातात जेणेकरून दूर डिस्टन्स असल्यामुळं त्याचे ट्रान्समिशन लॉसेस आपण अवॉइड करू शकू, ट्रान्समिशन लॉसेस होऊ नयेत म्हणून. सो मोस्ट प्रॉमिनंट न्यू सोर्स ऑफ एनर्जी आर टायडल एनर्जी म्हणजे लाटांमुळे भेटणारी एनर्जी, ओशियन वेव्स, ओटीईसी, देन पीट, टार, सँड, ऑइल शेल्स, कोल टार, जिओथर्मल एनर्जी, ट्रॉट अॅनिमल्स किंवा ट्रॉट अॅनिमल्स, ॲग्रिकल्चरल रेसिड्यूज एक्सेट्रा. म्हणजे हे काय आहेत बघा, हे सुद्धा असे रिसोर्सेस आहेत जे आपल्याला इझिली अवेलेबल होऊ शकतील आणि ज्यांचा वापर करून आपण इको फ्रेंडली आपण काय म्हणू शकतो, इको फ्रेंडली मशीन्स किंवा एनर्जी युटिलायझेशन आपण करू शकतो.
हे नवीन सोर्सेस आहेत. सो न्यू सोर्सेसचे तुम्हाला एक्झाम्पल महत्वाचे आहेत. जस्ट नवीन सोर्सेसचे एक्झाम्पल महत्वाचे आहेत. तुम्हाला मिडला विचारला जाऊ शकेल क्वेश्चन, राईट द एक्झाम्पल्स ऑफ न्यू सोर्सेस ऑफ एनर्जी. एनर्जीचे जे नवीन सोर्सेस आहेत त्यांचे एक्झाम्पल लिहा. ठीक आहे. त्या ओटीसीचा लॉंग फॉर्म काहीतरी आहे, ओशियन थर्मल असं काहीतरी आहे. मी एकदा ग्रुपला पाठवलं होतं वाटते. ठीक आहे. सो हे नवीन सोर्सेस चे एक्झाम्पल लक्षात ठेवा. आता हे सगळं झालं क्लासिफिकेशन. लास्ट पॉइंट काय सांगितलं बघा, आता ओव्हरऑल महत्व सांगितलं. द टोटल एनर्जी प्रोडक्शन इन इंडिया इज 14,559 into 10⁻15 joules. 14,559 गुणिले 10⁻15 जूल एवढी एनर्जी इंडियामध्ये प्रोड्यूस होते. या एनर्जी पैकी 93% ऑफ इंडियाज रिक्वायरमेंट ऑफ कमर्शियल एनर्जी इज बीइंग मेड बाय फॉसिल फ्युअल्स. ठीक आहे. म्हणजे जे फॉसिल फ्युअल्स आपण काय म्हणतो, याला मराठीमध्ये काहीतरी म्हणतात बघा, म्हणजे काहीतरी ऐतिहासिकच वर्ड आहे याला, की या फॉसिल फ्युअल्स पासून 93% भारताची जी गरज आहे ती गरज भागते. म्हणजे फक्त या फॉसिल फ्युअल्स पासून भारतासाठी जी कमर्शियल एनर्जी लागणार आहे ते 93% कमर्शियल एनर्जी हे फॉसिल फ्युअल प्रोव्हाइड करतात. आता त्या 93% पैकी सगळ्यात जास्त कोण कॉन्ट्रीब्युट करतं? कोल कॉन्ट्रीब्युट करतं 56%. पण कोल कसा आहे? नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्स आहे. ऑइल आणि नॅचरल गॅस कॉन्ट्रीब्युट करतात 37%. ठीक आहे. म्हणजे या 93% पैकी कोल, ऑइल आणि नॅचरल गॅस हे तिन्ही जे आहेत ते काय करतात? 93% एवढी कमर्शियल एनर्जी इंडियाला अवेलेबल करून देतात. पण कोल कसं आहे? नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्स आहे. जर कोल संपला, कोल एक्सप्लॉइट झाला, एक्झॉस्ट झाला, तर त्याला रिप्लेस करायला कोणता तरी सोर्स पाहिजे. ठीक आहे. सो त्याच्यासाठी आपण रिन्युएबल एनर्जी रिसोर्स यूज करतो. अँड द वॉटर पॉवर अँड न्यूक्लिअर पॉवर कॉन्ट्रीब्युटिंग ओनली 7% ऑफ टोटल एनर्जी प्रोडक्शन. वॉटर आणि न्यूक्लिअर पॉवर हे काय करतात? फक्त 7% कॉन्ट्रीब्युट करतात. अँड comparing the total energy production in India from commercial sources with that of world, it is only 3.5% of total world production. म्हणजे जर आपण जगाचा विचार जर केला तर जगाच्या कंपॅरिझन मध्ये भारत फक्त 3.5% एनर्जी प्रोड्यूस करू शकतो. फक्त 3.5% एनर्जी प्रोड्यूस करू शकतो. ठीक आहे. सो ओव्हरऑल लेक्चर नंबर 1 मध्ये आपण काय बघितलं बघा, एनर्जीचं इम्पॉर्टन्स काय आहे, एनर्जी काय आहे. ठीक आहे. एनर्जीची डेफिनेशन, एनर्जीचं युनिट, एनर्जी डेन्सिटीचं युनिट, हे 3 ऑब्जेक्टिव्ह आपण बघितले. डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी मध्ये आपण 5 एनलिस्टिंग बघितले. इलेक्ट्रिकल एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी, केमिकल एनर्जी, हीट एनर्जी, न्यूक्लिअर एनर्जी. याच्यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी काय एफिशियंट आहे, कन्व्हिनियंट आहे हे आपण बघितलं. देन ह्याच्यावरती एक क्वेश्चन सांगितला होता तुम्हाला, डिफाईन एनर्जी अँड राईट द युनिट ऑफ एनर्जी, हा एक क्वेश्चन मी सांगितला होता. देन डिफाईन एनर्जी आणि एनलिस्ट डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी, हा एक क्वेश्चन सांगितला होता. क्लासिफिकेशन ऑफ एनर्जी रिसोर्सेस मध्ये 3 क्लासिफिकेशन. पहिला कमर्शियल प्रायमरी एनर्जी रिसोर्सेस किंवा नॉन रिन्युएबल रिसोर्सेस, दुसरा रिन्युएबल रिसोर्सेस, तिसरा न्यू सोर्सेस ऑफ एनर्जी. याच्यावरती मी एक क्वेश्चन सांगितला होता की डिफाईन एनर्जी अँड राईट द क्लासिफिकेशन ऑफ एनर्जी रिसोर्सेस इन डिटेल. तर कमर्शियल मध्ये नॉन रिन्युएबल एनर्जीची डेफिनेशन लिहायची, त्याचे एक्झाम्पल लिहायचे. रिन्युएबल मध्ये त्याची डेफिनेशन लिहायची, त्याचे एक्झाम्पल लिहायचे. देन ॲडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस तर आलेच. आणि न्यू सोर्सेस ऑफ एनर्जी मध्ये जस्ट न्यू सोर्सेस ऑफ एनर्जीचे जे एक्झाम्पल आहेत ते एक्झाम्पल तुम्हाला इथं लिहायचे आहेत. सो याच्यावरती अजून एक क्वेश्चन काय विचारला जाऊ शकेल, डिफाईन रिन्युएबल एनर्जी अँड राईट ॲडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ रिन्युएबल एनर्जी. सो हा पहिलं लेक्चर आहे, पण खूप इम्पॉर्टंट लेक्चर आहे. त्याच्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर रेफर करा. बट ॲज कम्पेअर टू प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, along with previous year question paper, refer these notes also and write your own questions. ठीक आहे. स्वतःचे क्वेश्चन बनवा आणि लिहा. स्वतःचे क्वेश्चन बनवा, ब्रॉड क्वेश्चन, आणि लिहिण्याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे. या टॉपिक वरती, या पहिल्या लेक्चर वरती जेवढे क्वेश्चन बनतात मिड साठी ॲज वेल एज थेअरीसाठी, ते क्वेश्चन मी तुम्हाला सांगितलेले आहेत. टॉपिक रीड करा, क्वेश्चन एनलिस्ट करा, आणि फायनलला प्रॅक्टिस केली तरी चालते किंवा आता प्रॅक्टिस केली तरी चालते. ठीक आहे. छोटासा टॉपिक होता एनर्जी, डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी, क्लासिफिकेशन मध्ये 3 क्लासिफिकेशन, नॉन रिन्युएबल, रिन्युएबल, न्यू सोर्सेस, आणि रिन्युएबलचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस. इथं आपलं हे लेक्चर नंबर 1 संपते. उद्याच्या लेक्चरला बायोमास हा टॉपिक आपला स्टार्ट होईल. आणि हळूहळू जसं जसं होतंय तसं 18 दिवसांमध्ये जेवढा सिलेबस होईल तेवढा सिलेबस आपण कव्हर करूया. ठीक आहे. याच्यामध्ये काय अडचण असेल तर सांगा.